ठाणे स्टेशनवरील ATVM मशीनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यामुळे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा. मुंबईची लोकल लाईफलाईन मानली जाणारी अनेक प्रवासी लोकलवर अवलंबून असतात, परंतु सकाळपासूनच ठाणे स्टेशनवरील तिकीट काउंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ठाणे स्टेशनवर दररोज 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करतात, परंतु स्टेशनवरील ATVM मशीनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक प्रवाशांना एक तिकीट काढायला किमान 15 ते 20 मिनिटं लागत होती. अनेक प्रवासी या गर्दीला टाळण्यासाठी ATVM मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट काढतात. ATM मशीनचा उपयोग करतात, परंतु ठाणे स्टेशनवरील 10 ते 12 ATM मशीनमध्ये तांत्रिक अडथळा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. त्यामुळे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील तिकीट काउंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रेल्वेच्या माध्यमातून जोपर्यंत ATM मशीनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाला, त्याला पूर्ण पदावर आणण्यात येईल, तसंच त्याची कारणे मीमांसाही ठरवण्यात येतील, असं स्पष्ट करण्यात आले. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडले. 5 ते 7 तास विलंबानं गाड्या धावत आहेत. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुरू करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहत कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे. दरम्यान यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबानं धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले की कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासनतास उशिरानं धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या झाल्याचंच नमूद केले. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. मार्च महिन्याचं उदाहरण देताना त्यांनी प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही गाडी सुमारे 7 तास उशिरानं धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असून देखील प्रवाशांना जेवण मिळालं नव्हतं. जेव्हा तेजससारख्या प्रतिष्ठित गाड्यांची ही अवस्था असेल, तर इतर एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करणं कठीण असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केले. रेल्वेच्या विलंबाबाबतही SMS सूचना प्रणाली पूर्णतः अविश्वसनीय ठरत असल्याची तक्रार असून अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीच माहिती न मिळाल्यानं त्यांना रेल्वे स्थानकांवर तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं निदर्शनास आणण्यात आलं आहे. विकास लवांडे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार पलटवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विकास लवांडे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लवांडे यांनी केलेली टीका आणि सोशल मीडियावरील ट्विट खालच्या पातळीवर असल्याचं आरोप त्यांनी केलाय. विकास लवांडे ज्या गावात राहतात तिथे त्यांना कोणी विचारत नाही. त्यांनी केलेली टीका आम्ही विसरणार नाही. आज जे फोटो दाखवत ट्विट करण्यात आले ते अत्यंत खालच्या पातळीचे असून अशा प्रकारच्या राजकारणाला स्थान नसावं, असंही परांजपे यांनी सांगितलं. तसंच सुनील तटकरे यांच्या जखमीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. प्रचारादरम्यान त्यांना ती दुखापत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. परांजपे यांनी इशारा देत लवांडे ठाण्यात आले तर कार्यकर्ते त्यांना योग्य समज देतील असं सांगितलं. याशिवाय काही व्यक्तींनी केलेले आरोप चुकीचे असून विशेषतः एका महिलेकडून दुसऱ्या महिलेवर अशा प्रकारचे आरोप करणं अयोग्य असल्याचंही त्यांनी नमूद केले. पक्षांतर्गत काही मुद्दे असतील तर ते सुनेत्र पवार यांच्याकडे मांडावेत. सार्वजनिक आरोप प्रत्यारोप टाळावेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच कोणाकडे ठोस पुरावे असतील तर ते SITकडे सादर करावेत अशी त्यांनी मागणी केली. विनाकारण बदनामीकारक आरोप करणं थांबवावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेवटी चाकणकर यांच्यावर करण्यात आलेले आरोपही खालच्या पातळीवरचे असून ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं परांजपे यांनी ठामपणे सांगितलं. असं आहे की विकास लवांडे हे ज्या गावात राहतात तिथे त्यांना कुत्र देखील विचारत नाही. 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतल्यानंतर सातत्याने कुठल्या खालच्या पातळीची टीका विकास लवांडेंनी केली हे आम्ही कार्यकर्ते विसरलेलो नाही. ज्या नरकयातना माननीय अजितदादा पवार साहेबांना जिवंतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने दिल्या हे देखील आम्ही विसरलेलो नाही. आज
जे फोटो दाखवून ट्विट विकास लवांडेंनी केलंय ते अत्यंत नीच आणि खालच्या पातळीचं कृत्य आहे. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती. प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली. ज्यांनी त्या गाडीचा दरवाजा लावला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की माझ्या वडिलांच्या समाधीस्थळावर माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब गेले होते. मला ते कळल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला गेलो. रस्त्यामध्ये आम्ही दोघं जण भेटलो. ते त्यांच्या गाडीतनं उतरले, मी माझ्या गाडीतनं उतरलो. आम्ही एकमेकांशी बोललो आणि ते गाडीत परत बसत असताना मी गाडीचा दरवाजा लावला आणि त्यांच्या अंगठ्याला ती दुखापत झाली. 6-7 टाके त्या अंगठ्याला त्यावेळेला पडले आणि त्यावेळेला ते शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करत होते. हे देखील त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे विकास लवांडे, आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल. आणि जर आपण ठाण्यात आलात तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. तुमची लायकी किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी राजापूरकर यांनी उजव्या हाताच्या अनामिकेला जखम झाल्याचा खोटा AI जनरेटेड फोटो केला. राजापूरकरांना देखील विनंती आहे त्यांनी माफी मागावी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चमचमीत मिसळ, गरमागरम बिर्याणी, चहा, कॉफी अशा सर्वच खाद्यपदार्थ आणि पेय बनवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या उपाहारगृहात गॅस नसल्याने येथील अधिकारी कर्मचारी हवालदिल झालेत. पश्चिम आशियातील उद्योजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका उपाहारगृहाला बसलाय. अशा परिस्थितीमध्ये इंडक्शन शेगडीवर तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी कर्मचाऱ्यांची भूक भागवली जात आहे. ठाणे शहरातील गॅस तुटवड्याच्या प्रश्नी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला निर्देश दिलेत. पश्चिम आशियातील उद्योजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरगुती गॅस पुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा ठाणे प्रशासनानं दिलाय. मात्र व्यावसायिक ठिकाणी इंधन पुरवठा मर्यादित असल्यानं हॉटेल, उपाहारगृहाचे चालक मालक चिंताग्रस्त आहेत. पालिका मुख्यालयातही कामानिमित्ताने येणारे नागरिक तसंच कर्तव्यावर हजर असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता, जेवण, चहा आणि कॉफी उपाहारगृहातून दिली जाते. नागरिकांना मुख्यालयाच्या तळमजल्यावर उपाहारगृहात बसून जेवणाची सोय आहे. तसंच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दालनात
उपाहारगृहातूनच खाद्यपदार्थ, चहा आणि कॉफी पाठवली जाते. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे शुक्रवारी या पुरवठ्यावर परिणाम झालाय. चहा, कॉफी बनवण्यासाठी गॅस नसल्यानं दालनात गरम पाण्याच्या किटलीचा वापर करून ग्रीन अथवा ब्लॅक टी देणं, तसंच उन्हाच्या झळांचा विचार करता शीतपेय, बाहेरील खाद्यपदार्थांच्या पार्सल सेवेवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी अवलंबून आहेत. शहरातील या गॅस प्रश्नावर ठाणे महापालिका प्रशासनाची महापौर आढावा बैठक महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतली होती. यावेळी प्रशासनाला ही परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याचे निर्देशही महापौर पिंपळकर यांनी दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या कोपरेतील चैत्र नवरात्र उत्सवात भक्तिमय वातावरणात माता की चौकी कार्यक्रम संपन्न. जय माता दी चलो बुलावा आया है, माताने बुलाया है अशी आर्त साद घालून मातृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरेतील चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता राणी की चौकी हा भजनसंध्येचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी देवीची सागर संगीत महाआरती देखील करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, प्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे आदींसह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. दररोज शेकडोच्या संख्येनं भाविक येथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेतात. या महायज्ञाच्या तिसऱ्या दिवशी भजन सम्राट डॉक्टर कमलेश हरिपुरी यांच्यासह डॉक्टर संतोष दुबे, रुची मिश्रा आदी कलाकारांनी माता राणी की चौकी हा भजन संध्येचा कार्यक्रम श्री गणरायाचं स्तवन करून प्रारंभ केला. तसंच तूने मुझे बुलायाच्या हाकेतून लाल चुनर नजरना लग जाए पर्यंत नवरात्र उत्सवातील आध्यात्मिक जागर करताना भगवान झुलेलाल यांच्या भजनांचा नजराणाही सादर केला. या भजन संध्येत तल्लीन झालेल्या भाविकांनी भक्तिभावपूर्ण आवाहनाला दाद दिली. सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या निमित्तानं देवी मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता. माता की चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर भाविकांकडून जय माता दीच्या घोषणात माता राणीचा जय जयकार केला जात होता. अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभामंडपातच ठेका धरला. मुळात कोपरीचा नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही देवी नवसाला पावणारी देवी आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी इथल्या ठाणेकरातल्या लोकांनी घेतलाय, बाहेरच्या लोकांनी पण घेतलाय. यावेळेला मला बऱ्याच कलाकारांकडनं पण अशी मागणी होती की आम्हाला या दर्शनाला यायचं आणि साहेबांशी आणि मोठ्या बहिणी जेव्हा बोलणं झालं तेव्हा साहेब आणि मोठ्या बहिणी सुद्धा म्हणाल्या की चांगले जे ज्यांना आपल्या देवीवर विश्वास आहे त्या सगळ्यांना तू इकडे घेऊन ये. आणि मला आनंद होतो की पहिल्या दिवशी वर्षा उदगावकर होत्या, आज अलकादेव कुबल आहेत, उद्या सिद्धार्थ बोडके आहे, परवा दिवशी निर्मिती सावंत आहे, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड विनर त्रिशा ठोसर आहे, त्याच्या जान्हवी किल्लेकर आहे. असे दररोज एक चांगला सेलिब्रिटी दर्शनाला येतोय. हे सगळ्या शुभेच्छा देऊन जात आहेत. काल पण वर्षाताई उदगावकरांना खूप छान शुभेच्छा दिल्या, आज अलकाताईंनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं हे सगळं आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचा हा सगळा परिवार आहे आणि हा परिवार असाच घडत नसतो. जेव्हा कोणीही कलावंतांना मनापासून प्रेम करत असतो तेव्हा हा परिवार घडत असतो. तुम्ही आता बातम्या पण बघितल्या की दुबईमध्ये अनेक कलाकार अडकले होते, त्यांना स्पेशल विमान पाठवून इकडे बोलवण्यात आलं. नुसत्या कलावंतांनाच नाही तर सर्वसाधारण लोकांना सुद्धा इकडे घेऊन ते विमानं आली. म्हणजे असा जनसामान्यांचा नेता आणि त्या नेत्याची ही देवी, या देवीचा आशीर्वादच साहेबांना आहे, त्यांच्या परिवाराला आणि यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आशीर्वाद आहे. हा असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कुटुंबाशी राहू द्या असं मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ दे, एवढंच नाही तर महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.